नितेश भोईर आणि राज गोरे आपण पाहता या ठिकाणी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहेत. आणि इथून मॅच पंचांचा देखील इशारा आला. मॅच ऑन, मॅच स्टार्ट होती. पहिलं षटक घेऊन विजय पवार पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळेल. टीमचे कॅप्टन आहेत विजय पवार. रिया अँड दुर्बिका 11 टीमला लीड करतात. चांगली कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र पुनश्च एकदा दुसऱ्या मॅचमध्ये सन्माननीय दशरथजी देशमुख या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. खऱ्या अर्थानं कमिटी मेंबर आहेत ज्यांच्या माध्यमातून 8व्या पर्वामध्ये अफाट मेहनत घेण्यात आली आहे. हलक्यातनं कट केलाय. अगदी आपण पाहताय बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे इनफिल्डच्या वरून हा चौकार घेण्यात आली आहे. गली आणि पॉइंट मधून बॉलला काढलं सीमारेषेच्या पलीकडे. अगदी आपण पाहताय विजय पवारच्या पहिल्याच बॉलवरती इथे चौकार आला. नितेश भोईरच्या बाट मधून अगदी पाहताय चांगली सुरुवात झाली आहे. पुनश्च एकदा शॉर्ट बॉल होता पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अव्वंतर धाबेतून धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलकावरती आपण पाहता 5 धावा या धावफलकावरती आहेत. एक चांगली मॅच इथून पाहायला मिळते. विनर वर्सेस विनर. इथून आता पूर्णपणे प्रयत्न पणाला लावावे लागतील दोन्ही टीमला. संघर्ष आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल अगदी फुलर लेनचा बॉल. वाईट यॉर्करचा प्रयत्न त्याच्यामध्ये यश आलंय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. वेगवान चेंडू फेकण्यामध्ये खऱ्या अर्थानं विजय पवार या गोलंदाजाची ओळख आहे. आणि तो वेगवान बॉल इथे मात्र त्याच्या माध्यमातून डिलिव्हर करण्यात आला. चांगला बॉल पुनश्च एकदा फुलर लेनचा होता. थोडासा कमी गतीनं टाकला होता. अगदी शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी संतोष गारे पाहायला मिळाले. फंबल झाला. डायरेक्ट हिट झाली आहे. आणि फलंदाजाला इथून परतावं लागेल. पहिला फलंदाज इथून माघारी परतताना पाहायला मिळतोय. राज गोरे 0 या धावसंख्येवरती. अगदी एकही चेंडू मात्र फेस केला नव्हता. पहिली धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेची गरज होती का हा देखील प्रश्न इथे उभा राहिला होता. संतोष गारे अगदी चेंडू निघाले होते. त्यानंतर चेंडू हातामध्ये गॅदर झाला. डायरेक्ट हिट झाली. आणि ज्या बेली डायरेक्ट हिट होते ना त्या बेली अगदी व्हेरी डेंजरस असतं. आणि ते डायरेक्ट हिट झाली आणि फलंदाज राज गोरे बाद. काय दर्जेदार कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये विजय पवारला आपण पाहत आहे. टीमचे कॅप्टन आहेत. आणि खऱ्या अर्थानं कॅप्टनला आता साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना ॲज अ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात विजय पवार. हलक्यातनं कट केलाय. हावेमध्ये शॉट थर्डमॅनला पकडली झेल ऋषीनं त्या ठिकाणी. आणखीन एक फलंदाज इथून बाद होताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी अगदी परतताना पाहायला मिळतीये. नितेश भोईर देखील इथून आता बाद झाले. संख्येवरती दुसरा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या वसीम 11 टीमला.
खऱ्या अर्थानं टॉस जिंकला होता रिया अँड ध्रुविका 11 टीमनं. कॅप्टननं डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा, कारण की मागच्याच मॅचमध्ये धाबांचा पाठलाग केला होता. त्याच्यामुळे लगेच फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि अगदी आपण पाहतोय ना त्या डिसिजनची योग्य अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आतापर्यंत अगदी पाहताय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने षटक राहिलंय. 5 बॉल इथून मात्र समाप्त झालेत. पहिल्या षटकातील धाबा धाव फलकापती 6 आहेत, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट इथून गमावल्यात त्या वसीम 11 या टीमनं. अगदी मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला गेलं ना तर वसीम 11 टीम ज्यावेळी 65 धावसंख्येचा पाठलाग करत होती ना त्यावेळी अगदी सलामीचे फलंदाज लवकर परतले होते, परंतु मिडल ऑर्डर मध्ये फार चांगली इनिंग साकारली गेली होती आणि त्याच इनिंगने मात्र ती मॅच त्या ठिकाणी जिंकली होती वसीम 11 टीमनं. आता देखील आपण पाहतो ना पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट मात्र गमावलेत. अगदी नितेश भोईर आणि त्याच्या साथीनं राज गोरे परतलेत. आउटसाइड दी लेग स्टंप पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव 7 धावा धावफलकावरती. आता टीमचे कॅप्टन साजिद शेख आणि त्यांच्या साथीनं 7 सिद्दीकी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 7 आणि साजिद आता मात्र चांगली बॅटिंग इथून करावी लागेल. आता पार्टनरशिपची खऱ्या अर्थानं गरज आहे. इथून पार्टनरशिप जर का बिल्डअप झाली तर मात्र चांगली टोटल आपल्याला या धावफलकावरती पाहायला मिळेल. कमी गतीनं टाकला होता हलक्या हातानं. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये चुकी झाली. बॉल चाललाय सीमा फार ही ते आलाय चौकार. आपल्याकडे 6 षटकांसाठी फक्त 30 मिनिटांचा अवधी, त्याच्यामुळे प्रत्येक षटकामध्ये एकत्रित येऊ नका. टीम मीटिंग नको आहे आपल्याकडे. 3 ओव्हर झाल्यानंतर ड्रिंक ब्रेक येईल, त्याच्यामध्ये एक शॉर्ट टीम मीटिंग तुम्ही करू शकता. जे काही मेसेज तुम्हाला द्यायचे त्यावेळी तुम्ही टीमला देऊ शकता. एक टीम मॉडेल त्या ठिकाणी होईल, परंतु प्रत्येक षटकासाठी एकत्रित येऊ नका. इथून धावा जर पाहायला गेलं तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 11. इथे एज अँड टेकन फलंदाज बाद. डीजे मास्टर धावा फलकावरती 11 आहेत. इथून मात्र टीमचे कॅप्टन देखील परत त्यांना पाहायला मिळतात. अगदी आपण पाहताय बाहेर जाणारा बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र कॅप्टन देखील बाद झाले. आता मात्र टीम थोडीशी संकटामध्ये सापडली आहे. इथून मात्र आता संकटामधून बाहेर काढावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अगदी 5व्या क्रमांकावरती अक्षय म्हात्रे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तेजस गायकवाड या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं कमालीची कामगिरी हाताळत असताना
फटका चांगला आहे ऑन साईडला, लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी शाबुद्दीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग झाली, एकच धाबीतून आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट इथून खेळावंच लागेल, थोडंसं कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल तुम्हाला. टार्गेट इथून तुम्हाला सेट करायचं आहे. धाबा फलकापती 12 आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना तेजस गायकवाड. मागच्या मॅचमध्ये थोडीशी महागडी कामगिरी, परंतु या मॅचमध्ये आत्तापर्यंत फार चांगली गोलंदाजी राहिली आहे तेजस गायकवाड यांची. व्हेरिएशन पहा किती अप्रतिम राहिली या गोलंदाजाची. बॅक ऑफ द हँड स्लोवर बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केला. 7 सिद्दीकी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु इथे फक्त सिंगलच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. 13 धाव फलकावरती आहेत. 3 महत्वपूर्ण फलंदाज इथून बाद झालेत. यावेळी सरळ बॅटनं पुनश्च एकदा अगदी पाहतोय लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अक्षय म्हात्रे आणि 7 सिद्दीकी इथून मात्र डाबाला सावरण्याचं काम करतायत. सिंगल डबलने खऱ्या अर्थानं धावफलक पुढे नेण्याचं काम करतायत. तेजस गायकवाडच्या विरोधामध्ये कोणतेही जोखीम घेण्याची तयारी नाहीये. एखादा गोलंदाज आता इथून मात्र टार्गेट केला जाईल, त्याच्यावरती अगदी आपण टार्गेट करू शकतो. हेच सूत्र आता मात्र दोन्ही फलंदाजाचं असेल आणि त्याच मार्गाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग देखील केली जात आहेत. पुनश्च एकदा कमी गतीनं टाकला होता. लेग ब्रेक पद्धतीचा आज चेंडू अगदी पडल्यानंतर आतमध्ये आला. एस्टनवरतून बॉल अगदी सुधीर एस्टनच्या मागे त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक सुधीर पवार, पहिलं अर्धशतक अगदी आपण पाहताय आतिश रुटे यांच्या नावावरती होतं. फुलटॉस बॉल होता. एसटी रक्षक इथे चुकी करतायत. फ्लाइंग स्लिपला देखील चुकी झाली आहे. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. आणि तिसऱ्या पंचांकडे खऱ्या अर्थानं हा निर्णय रेफर करण्यात आला आणि आमचे पंच येतील इथे टेक्निकल रूम मध्ये आणि तेच इथून मात्र हा डिसिजन देतील. हाईट फॅक्टर साठी हा निर्णय घेण्यात आला. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती हाईट फॅक्टर विमर साठी हा डिसिजन. टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. अगदी क्लॅरिटी आणि क्वालिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. 5 कॅमेऱ्यांच्या सह या स्पर्धेला कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 8व्या पर्वामध्ये आपल्याला टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळते. फार मोठी मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी राहिली आहे, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. टेक्निकल रूममध्ये अगदी आपण पाहता कुणाल डायरे आपल्याला ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांचे संपूर्ण सहकारी टीम या स्पर्धेला कव्हर करते. या स्पर्धेला लीड करत असताना कुणाल डायरे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे नो बॉल आहे. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि 16 धावा धावफलकावरती. एखादा चुकीचा चेंडूची अपेक्षा करत होती आता इथून वसीम 11 टीम आणि तो चुकीचा चेंडू इथे डिलिव्हर्ड झालाय की काय असंच वाटू लागलंय, कारण की नो बॉल आलाय. नेक्स्ट बॉल आता इथून असणार आहे फ्रीडचा, म्हणजे आता फलंदाजाला संधी देखील असणार आहे इथून मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची. परंतु तो मोठा फटका येईल का, कारण की तेजस गायकवाडने आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी केली आहे. 5 बॉलमध्ये त्याने धावा अगदी 3 खर्च केल्या होत्या. नो प्लस या 2 धावा, म्हणजे 5 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्या त्या 5. नेक्स्ट बॉल तेजस गायकवाड, फ्रीडचा बॉल, फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केला. अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून हा फटका. शाबुद्दीन त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी नकार दिलाय साधला आणि इथून एकच धाव पुरेशी आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 3 बाद 17. वसीम 11 टीम बॅटिंग करते. टॉस गमावला, बॅटिंग त्यांच्या बाट्याला आली. ती बॅटिंग स्वीकारत असताना आतापर्यंत 2 षटकांमध्ये 17 धावा, 3 विकेट इथून मात्र बाद झाल्यात. थोडेसे दडपणाखाली जरूर आहे, परंतु ते दडपण आता बाजूला सारावं लागेल. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल खऱ्या अर्थानं अक्षय म्हात्रे आणि त्याच्या साथीनं 7 सिद्दीकी या दोन्ही फलंदाजांना. अक्षय म्हात्रे मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. अक्षय म्हात्रेची ओळख आहे मोठे फटके मारण्यामध्ये. आता ते मोठे फटके आपल्या टीमसाठी येणं फार अपेक्षित असेल
आता इथून टीम देखील अक्षय मात्रेकडे पाहत असेल. अक्षय मात्रे इथून चांगली बॅटिंग करेल आणि त्याच्या साथीला देखील आपण पाहतोय सात सिद्दीकी, जे खऱ्या अर्थानं चांगली इनिंग साकारू शकतात. त्यांच्याकडे देखील ती गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे देखील ती ताकद आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल आपल्याला या टीममध्ये का सहभागी केलाय. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागतील. या कर्जत तालुका प्रीमियर लीग एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, त्यामध्ये आपण का खेळत आहोत हे देखील तुम्हाला दाखवावं लागेल. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपण पाहू शकता विजय पवार सेकंड स्पेलमध्ये तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आलेत. फार जबाबदारीपूर्वक गोलंदाजी हाताळत असताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात विजय पवार. चांगला बॉल ड्राईव्ह केला, अगदी कव्हर मधनं बॉलला काढला, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. वन शॉट म्हणजे एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय मात्रे यांनी एक धाव इथे मात्र शॉट घेतली आहे, म्हणजे एकच धावेतून धाव फलकावरती आपण पाहत आहे. एका धावेनं धाव फलक अगदी आपण पाहू शकता 18 धावा धाव फलकावरती आहे. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. फार वेळ घेतला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन याच्याकडे लक्ष द्या. ऑन साईडला फुलटॉस होता, ताकद जनरेट करू शकलं नाहीये. टर्न केलाय, गॅप मध्ये केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत पुन्हा एकदा दोन धावा इथून आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन विकेट. वीस धावा धाव फलकावरती आहेत. निकेतजी राऊत जे स्कोररच्या भूमिकेमध्ये गेले 5 दिवस त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मेहनत घेतली जातीय. चांगली स्कोरर. या बिली शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट चिट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धावेतून कंप्लीट झाली आहे. कदाचित गोलंदाजाच्या हातामध्ये देखील चेंडू दिला असता तरी देखील आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वसीम 11 टीमचा धावा बनवण्यासाठी 21 धावा धाव फलकावरती आहेत. विजय पवारचं सेकंड स्पेल आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे विजय पवारची. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकली आहे. विनर वर्सेस विनर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या बिली अगदी आपण पाहतोय पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी पायावरती पाडवरती चेंडू आदळला आणि इथून एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. विजय पवार खऱ्या अर्थानं फलंदाजांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. जिथे शफल होण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आहे त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केले जातात. वेगवान पद्धतीचे चेंडू त्यांच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केले जातात. फलंदाजांना कोणतीही मुभा नाहीये मोठे फटके मारण्याची, थांबवलं जाते. प्रत्येक बॉलवरती एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपण पाहताय एकच धाव पाहायला मिळते. ज्या प्रकारची फिल्डिंग सेट केली आहे ना मैदानाच्या आतमध्ये, त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ती आता रिया अँड दुर्विका 11 या टीमकडनं चांगली गोलंदाजी केली जाते. विजय पवार टीमचे कॅप्टन ॲज अ कॅप्टन आपल्याला चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टनने खऱ्या अर्थानं फार चांगली कामगिरी या मॅचमध्ये कट करण्याचा प्रयत्न, फडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. इथून जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 23. 3 बाद 23 वसीम 11 टीम.
वरती सुधीर पवार चौथ्या षटकामध्ये आपण त्यांना पाहू शकता. आता थोडीशी वेगळी रणनीती आखली जाते. आता थोडेसे गोलंदाजी क्रममध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चौथ्या षटकामध्ये सुधीर पवार यांना आणलं. मागच्या मॅचमध्ये शेवटच्या षटकासाठी थांबून ठेवलं होतं, परंतु या मॅचमध्ये अगदी माहिती आहे इथून थोडासा दबाव टाकण्याचं काम करायचं आहे आणि त्यासाठी सुधीर पवार एक पार्ट टाइम स्विमर आपल्या टीमचा आता मात्र गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर पवार मागच्या मॅचचा हिरो, अर्धशतकी खेळली, त्यानंतर एका ओव्हरमध्ये 3 विकेट त्यानं मिळवल्या होत्या. अगदी अष्टपैलू अशी कामगिरी राहिली होती ती सुधीर पवार. अगदी अँगल क्रिएट करत असताना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये पडल्यानंतर अगदी बाहेर निघतोय बॉल. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं साकारली जाते. आजचा दिवस खऱ्या अर्थानं जर 30 धावा धावफलकावरती. बघा अक्षय मात्रेची झेल ड्रॉप झाली होती आणि त्यानंतर अक्षय मात्रेच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुधीर पवारच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते आणि इथून आपण पाहत आहे 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती त्या 31, 3 बाद 31 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉल आणि 16 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात अक्षय मात्रे आणि त्यांच्या साथीनं 7 सिद्दीकी आपण पाहतोय. 6 बॉलमध्ये 6 धावसंख्या. एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप झाली आहे. 4 ओव्हरमध्ये 31 धावा धावफलकावरती आहेत. इथून एक चांगल्या टोटलकडे पाहिलं जाईल का, एक चांगली टोटल इथून उभारली जाईल का हे देखील पाहावं लागेल, कारण की अक्षय मात्रे खऱ्या अर्थानं या इनिंगला डेव्हलप करत असताना, एक चांगल्या टोटलकडे नेत असताना एक समजदारीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. वैयक्तिक 13 बॉल आणि 16 या धावसंख्येवरती खेळलं जाते. चांगल्या बॉलचा खऱ्या अर्थानं आपण पाहताना त्यांना सन्मान देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. परंतु जसे जसे खराब चेंडू त्याच्या समोर येत आहेत त्याच्यावरती प्रहार चढवण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आता इथून त्याला देखील माहिती आहे संघ थोडंसं अडचणीमध्ये, इथून टार्गेट सेट करायचं आहे. अगदी आपल्या सलामीचे फलंदाज आहेत, जे आघाडीचे फलंदाज आहेत, जे लवकर परतलेत आणि आता इथून संपूर्ण जबाबदारी मिडल ऑर्डरमध्ये वाढली गेली आहे. अशा परिस्थितीमधून इथून चांगलं खेळणं फार गरजेचं आहे आणि मला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाठवलं आहे. एक चांगल्या टोटलपर्यंत आता मला इथून घेऊन जायचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये अक्षय मात्रे पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ समाप्त, 31 धावा धावफलकावरती आणि आता गोलंदाजीसाठी आलाय सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये खऱ्या अर्थानं 6 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा तेजस गायकवाड. चांगला बॉल आउटसाइड डी ऑफ स्टंप, थोडासा दूर ठेवला शरीरापासून. इथून मात्र अगदी आपण पाहतोय कोणतीही धाव येणार नाहीये. बाटा बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस गायकवाडनं पहिलं षटक इकॉनॉमिकल टाकलं होतं. एक विकेट त्यानं मिळवली होती दुसऱ्या षटकामध्ये.
ऑन साईडला विथ द टर्न, फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या वरून पाठवले बॉलला. 6 रन. या 6 धाबा आल्यात. 6 धाबेने धावफलक अगदी आपण पाहत आहे. 37 धाबा धावफलकावरती. तेजस गायकवाड लोअर फुलटॉस ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. जीवन भगत आपण त्यांना पाहताय त्या ठिकाणी फील्ड करत असताना हातातनं चेंडू जसा निसटला. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबेने धावफलक अगदी आपण पाहताय. 39 धाबा धावफलकावरती आहे. 5वं षटक आहे प्रगतीपथावरती आणि 39 धावा धावफलकावरती आहेत. इथून 50+ धावा बनवाव्या लागतील कारण की 2 मॅचचा विचार करायला गेलो ना तर एक मोठी धावसंख्या इथे चेस झाली आहे. चांगला बॉल इथे गतीनं बीट केलं परंतु वाईट बॉल आलाय. जास्तीचा बाहेर निघाला बॉल पडल्यानंतर. अगदी आपण पाहतो लेग कटरचा वापर केला या ठिकाणी तेजस गायकवाडनं आणि अगदी पडल्यानंतर जास्तीचा बाहेर निघाला. 40 धावा धावफलकावरती. अव्वंतरची धाव आली आहे. अक्षय मात्रे खऱ्या अर्थानं चांगली इनिंग साकारत असताना त्याच्या साथीनं 7. फुलटॉस बॉल ऑन साईडला गॅप मध्ये केलाय. चाललाय बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. ही ते आलाय चौकार. चव्वेचाळीस धावा या धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये तेजस गायकवाडच्या विरोधामध्ये 1 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 1 दुहेरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. 1 वाईट देखील आलाय. या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर एकंदरीत 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या तेजस गायकवाडनं. 4 बॉल आतापर्यंत या षटकातील त्यानं फेकलेत आणि त्याच्यामध्ये 13 धावा त्यानं खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 44. 17 बॉल आणि 28 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत त्या अक्षय मात्रे. एका हाती खऱ्या अर्थानं किल्ला लढवण्याची ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अक्षय मात्रे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी शफल झाले, थोडेसे पुढे निघाले परंतु गोलंदाज हुशार आहे. त्यांना फॉलो केलं बॅट्समनला आणि इथून मात्र आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ एस्टांवरतून चेंडू निघून गेलाय. नाराज आहे स्वतःवरती. खऱ्या अर्थानं इथून चांगली फटकेबाजी होत होती. हा चेंडू इथून सरळ बॅटने केला असता तर धाबा आल्या असत्या परंतु इथे अगदी वाकडी करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र डॉट बॉल आला. 18 बॉल आणि 28 धावसंख्येवरती बॅटिंग करतात. 44 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या त्यानं कट केलाय. अगदी आपण पाहताय पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला काढलाय. बॉल चाललाय सीमा पार. ही ते आलाय चौकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वसीम इलेव्हन टीमच्या खऱ्या अर्थानं 50+ किंवा त्याच्यापेक्षाही अधिक धावा इथून बनवण्याचं मानस खऱ्या अर्थानं वसीम इलेव्हन टीमचं होतं आणि त्या टोटलपर्यंत आता पोहोचलं जाते कारण की 5 षटकांमध्ये 48 धावा धावफलकावरती. 19 बॉलमध्ये 32 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अक्षय मात्रे आपण पाहताय आणि त्याच्या साथीनं 7 सिद्दीकी 6 बॉलमध्ये 6 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. चांगली साथ लागले खऱ्या अर्थानं 7ची अक्षय मात्रेला. जिथे अक्षयच्या बॅटमधून रन्स येतात अशा वेळी 7 त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम करतोय आणि त्याच्यानंतर पुरं काम त्या ठिकाणी अक्षय मात्रेच्या माध्यमातून कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगल्या टोटलकडे इथे जाताना आपल्याला पाहायला मिळते वसीम इलेव्हन टीम. परंतु आता इथून कमबॅक करावा लागेल शेवटच्या षटकामध्ये. रिया अँड
ध्रुविका 11 या टीमला. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहताय ओमकार जिनगिरे गोलंदाजीसाठी आलाय शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं षटक आहे, फार महत्त्वपूर्ण षटक आहे, जे डिसायडर षटक आहे. इथे डिसाईड केलं जातं धावा किती येणार, टार्गेट कितीचं असणार ते षटक आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ओमकार जिनगिरे या गोलंदाजाकडे सोपवलं गेलंय. महत्त्वपूर्ण षटक आहे. ऑन साईडला 7च्या बाटमधून गॅपमध्ये केलेला फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय चौकार. चौकारानं धावफलकावरती आपण पाहताय 52. 52 धावफलकावरती आतापर्यंत संयम दाखवला होता साधनं, परंतु शेवटच्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग करत असताना इथे अगदी पुढे सरकले, मधली एसटी उडवली, दांडी गुल, फलंदाज बाद. 7 सिद्दीकीला परतावा लागतंय. सात इथून बाद झाला आणि त्याच्या जागेवरती अगदी आपण पाहताय रोशन कातकरी हा मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती दाखल झाला. तर प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की मागच्या मॅचमध्ये जिथे मॅच फसली होती त्यानं मॅचला जिंकून दिलं होतं, खऱ्या अर्थानं 21 धावसंख्या त्याने बनवली होती, तो रोशन कातकरीला एवढा मागे का ठेवण्यात आलाय? 6व्या क्रमांकावरती अगदी शेवटच्या षटकामध्ये त्याला बोलवण्यात आलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ऑन साईडला आल्या आल्या मनगटातली ताकद दाखवत असताना हा नजाकत बरा स्ट्रोक लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय बॉलला. रोशन कातकरीच्या बॅट मधून आलाय. हा षटकार नव्हे तर खऱ्या अर्थानं धावसंख्या कुठेतरी थांबली होती, तिला वेगानं अगदी पुढे नेणारा हा षटकार आहे. 58 धावा तब्बल धावफलकावरती येत. आता 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आल्या आल्या इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत. पुनश्च एकदा ऑन साईडला टर्न केलाय, सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी इथे प्रयत्न थांबवला, अक्षय मात्रेनं नकार दिलाय. एकच धाबेतून कंप्लीट झाली आहे. एका धाब्याने 59 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अक्षय मात्रे देखील सेट झाला. इथून 19 बॉल मध्ये 32 या धावसंख्येवरती तो देखील बॅटिंग करतोय, त्याला देखील स्ट्राईक हवी आहे. आणि आता मात्र 2 बॉल इथून फेस केले जातील त्याच्या माध्यमातून. ऑन साईडला ताकद जनरेट करू शकला नाहीये. एक धाबेतून कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धाबा देखील कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धाबेसाठी 2च धाबा इथून कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने 61 धावा धावफलकावरती. मागची मॅच 60 या धावा अगदी आपण पाहते ना की 8 बॉल खऱ्या अर्थानं राखून जिंकली होती. ऑन साईडला विथ द टर्न फटका चांगला आहे, उडवलाय बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषेच्या पलीकडे अक्षय मात्रेच्या बॅट मधून आला हा षटकार.
67 धावा धावफलकावरती आहे. टार्गेट इथून असणार आहे ते 68 धावसंख्येचं. परंतु नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी जाऊया, जिथे लुझर वर्सेस लुझर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रेम 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये टॉससाठी या लगेच. सनशाईन डेव्हलपर्स आणि प्रेम 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. कौशल गुरव आणि अजय भस्मा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच लुझर वर्सेस लुझर. 67 धावा बनल्यात. 68 धावसंख्येचा टार्गेट आहे. आता इथून आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या रिया अँड ध्रुविका 11 या टीम अगेन्स्ट. मागच्या मॅच मध्ये अगदी 60 धावा चेस केल्या होत्या. 8 बॉल राखून मात्र त्या धावा चेस करण्यात आल्या होत्या. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि जशी मॅचला होईल सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल. आणि आवाज आपण ऐकणार आहोत अगदी रायगड ठाण्याचा एक बुलंद आवाज दीपक पाटील सरांचा. थँक्यू. योगेशजी डोले. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 68 धावा चेस करायच्या आहेत. पहिला सामना आपण पाहिला 65 चेस झाल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये 60 चेस झाल्यात. आणखीन एक त्याच पटीमधली 70च्या पटीमधली ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एखादा चेस पाहायला मिळेल का? परंतु आजच्या दिवसामधील एक चांगली धावसंख्या आहे 67. त्यामुळे नक्कीच यस. प्रेम 11 आणि सनशाईन डेव्हलपर कौशल गुरव आणि अजय भस्मा टॉससाठी या. फायनल कॉल असेल तुमच्यासाठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करतोय. अन्यथा आयोजक सांगतात 1 षटक इथून कमी करण्यात येईल. चला सनशाईन डेव्हलपर टीमचे कर्णधार कौशल गुरव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 11 टीमचे करार अजय भस्मा आपण देखील या लगेच आलेत. ते देखील आलेत. आणि सन्माननीय राजेश दादा मोडक साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. त्यानंतर अजयजी जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या टॉससाठी. खेळणाऱ्या जे यंगस्टर आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज असेल?
मगाशी मी म्हणत होतो तेव्हा माईक कट झाला. ॲक्च्युली कर्जतमध्ये खूप कमी गेम्स होत आहेत. त्यातल्या त्यात एक KPL आहे, प्लॅटफॉर्म चांगला आहे. तर यंग प्लेयरने याचा फायदा घेतला पाहिजे. तर आमचे पण प्लेयर आहेत यंग, त्यांना पण तेच सांगेल की एखादं तुमच्याकडून कॅच सुटली किंवा बॉल सुटला, एखादा डॉट झाला की तुमची बॉडी लँग्वेज कमी नका करू, तोंड पाडू नका. त्याचा हे असा होतो की समोरचा बॉलर, समोरची टीम पूर्ण वीक पाडून जाते. तोंड पाडू नका, तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा, बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग ठेवा. गेम फिरायला चान्स नाही लागत. त्या दिवशी तुम्ही ISPLची एखादी मॅच बघितली असेल, श्रीनगर वर्सेस बँगलोर होती ना काहीतरी, तर 13 बॉलमध्ये 33 रन पाहिजे होत्या आणि 12 बॉलमध्ये 17 रन राहिल्या. एक बॉलमध्ये पण गेम फिरू शकते. त्यामुळे तुम्ही बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग ठेवा. कधी पण क्रिकेट गेम आहे, कधी पण पलटू शकतो. नक्कीच. आणि या आयोजनाबद्दल काय बोला, 8व्या पर्वाबद्दल काय बोला? बी ऑनेस्ट, प्रामाणिकपणे सांगायचं झालं ती याच्या आधी जेवढ्या KPL झाल्या, कडावला असतील, वरईला असतील, कशेळेला असतील, त्याच्या कंपॅरिझनने थोडंसं नाराज केलं आहे. जे आउटफील्ड असेल, विकेट बऱ्यापैकी आहे, आउटफील्ड थोडी खराब आहे, बॅरिगेटिंग नाही आहेत. तर नक्कीच मी बी ऑनेस्ट म्हणेल की यावेळेस नाराज केलेलं आहे. थोडं चांगली आमच्या प्रत्येक वेळेस KPL म्हटलं की अपेक्षा चांगली असते, पण यावेळेस थोडं नाराज केलेलं आहे. थँक्यू. ये होते अगदी सनशाईन डेव्हलपर टीमचे कॅप्टन कौशल गुरव. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि जाऊया कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. तर कुशल हेच सांगत होता, नेव्हर गिव्ह अप, कधीही हार मानू नका. शेवट करायचे आहेत. आणि इकडे पहिल्या 2 डॉट बॉल नंतर षटकार आलाय सुधीर पवारच्या बॅटमधून. बघाशा मॅचमध्ये असंच काहीसं घडलं होतं जेव्हा कुशलला बॉलिंग करत होता. आय थिंक 2 डॉट बॉल आले होते, त्यानंतर चौकारानं सुरुवात केली होती या फलंदाजानं. अर्धशतक ठोकलं होतं आजच्या दिवसामधील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, परंतु बाल बचावलाय असंच म्हणावं लागेल. व्हेरी क्लोज कॉल त्या ठिकाणी, परंतु स्टंपला लागू शकलेलं नाही आहे. त्यामुळं कसा बसा एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 7 या आकड्यावर. मागचा सामना आपण पाहिला तर संपूर्णपणे सुधीर पवारनं गोलंदाजांना डॉमिनेट केलं. खरं तर अनेक क्षेत्ररक्षकांना सोडलेले झेल, झालेलं चुकीचं क्षेत्ररक्षण, बाउंड्रीजसुद्धा खरं तर ज्या वाचवता आल्या असत्या त्यासुद्धा सोडण्यात आल्या. अशा सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याचमुळे खराब क्षेत्ररक्षणाचा फटका मघाच्या मॅचमध्ये बसला होता. आणि तेच कुशलचं सुद्धा म्हणणं असेल कदाचित, आणि म्हणूनच त्यानं एक संदेश दिला. घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट असता तर कदाचित विजयला इनिंग संपवावी लागली असती. इकडे मात्र ओव्हर थ्रो, याकडे सुद्धा आपलं लक्ष असायलाच हवं. च्या ठिकाणी पहा, सर्कलमध्ये 2 धावा मिळाल्या. त्यामुळं एक धाव फार महत्त्वाची असते. जेव्हा मॅच जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये जाते, शेवटच्या ओव्हरपर्यंत जाते, तेव्हा एक धावेचं महत्त्व आपल्याला कळतं. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये ते दिसून येत नाही आहे. खरं तर आपण इग्नोर करतो, परंतु बऱ्याच वेळेला या धावा फार महत्त्वाच्या ठरू शकतात. धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचल्या. विजय पवार मोठं नाव आहे, परंतु सुधीर पवारनं मागचा सामना गाजवलाय. 53 धावांची नॉट आउट इनिंग सुधीर पवारनं खेळून दाखवले. सुंदर ड्राईव्ह आहे यावेळेस, मात्र ऑप्टरचा फटका वानिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये होईल वाढ. पहिला षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्या त्या रिया ध्रुविका 11 संघाच्या. एक गडी बाद, बिन बाद 10, माफ करा.
चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र ऑन साईडला लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल विजय. अकरा धावा झाल्या धावफलकावर. साजिद आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. या मॅचला चेस करायचं आहे तर थोडंसं जास्त अधिकाधिक सरासरी खेळावं लागणार आहे. परंतु सुधीर पवार पाठीमागचा खेळ आपण पाहिलाय, आक्रमक होतो, नंतर एकदा खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर चांगले स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून आले. चौकार षटकारांची आतषबाजी मागच्या मॅचमध्ये याच खेळाडूनं केले आणि हाच डावखुरा त्याचा फलंदाज सध्याच्या घडीला थोडंसं वसीम 11साठी त्रासदायक ठरवू शकेल. पाहूया या ओव्हरमध्ये काय घडते. साजिद बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज. ओढबा पॅटनं ऑन साईडला ओढलाय हा फटका. पूलचा फटका सक्सेसफुल. बॉल जाईल सीमा पार. षटकार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना सिंगल मिळेल. एकेरी धाव. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. एक मोठा फटका आला, लगेच स्ट्राईक. मात्र रोटेशन पाहायला मिळाली. चांगल्या फलंदाजाचं लक्षणं आहेत. खरं तर समोर सुद्धा तेवढाच तगडा फलंदाज आहे विजय पवार आणि आपल्या पार्टनरवर नेहमी विश्वास असायला हवा आणि तोच विश्वास सध्याच्या घडीला चांगलं ताळमेळ या दोन्ही पवारमध्ये पाहायला मिळतंय. आमराईचे खेळाडू आहेत दोघंही आणि पाठीमागचा सामना सुद्धा चांगला गेलाय. यावेळेस पहा थोडासा अँगल बनवून टाकलेला साजिदचा हा चेंडू होता. हलकासा टर्न पाहायला मिळाला, परंतु तदनंतर बघितलं तर कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न विजयनं केला, परंतु टाइम जुळला नाहीये. डॉट बॉल. चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. हे डॉट बॉल आहेत ना, हेच थोडंसं टेन्शन वाढवते. हेच डॉट बॉल फार गरजेचे असतात जेव्हा तुम्ही चांगल्या फलंदाजांवर दबाव टाकू शकता. आडवा पॅटर्न ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून विजय पवारची पॉवर पाहायला मिळते. बॉल सीमा पार. षटकार. चांगला स्ट्रोक्स यावेळेस मात्र विजयच्या बॅटमधून आणि षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर कार्डवर लागल्यात त्या तब्बल 24 धावा. 24 ऑन बोर्ड. तर दोनही बाजूनी मात्र टोलवाटोली सुरू झालंय. सुधीर थोडंसं उशिरानं चाललोय आपण या सत्रामध्ये. रंडण त्या उन्हामध्ये सूर्यकांत आढाव आणि धनंजय कोळी सर अंपायरिंग करतात. त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण फेब्रुवारी हिट आहे, ऊन जरा जास्तच आहे. हो, आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस गोलवर टप्प्याचा हा बॉल. अपील पाहायला मिळते त्या ठिकाणी. डॉट बॉल. परंतु काय चेंडू हाताळलाय. वाईड यॉर्क होता आणि या चेंडूवर फार कमी फलंदाजांकडे प्रत्युत्तर पाहायला मिळेल, कारण जेव्हा यॉर्कर लाईन तुम्हाला स्ट्रेट लाईनमध्ये जेव्हा येतात, अगदी समोर येतात, तेव्हा हेलिकॉप्टरनं उत्तर देता येतं. परंतु आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर पडला ना की फार गोची होते फलंदाजांची. तोच प्रयत्न होता. पुन्हा एकदा पुढे केला होता हा चेंडू. हलकीशी एज लागली. बॉल शॉर्ट थर्डमॅनकडे. कोणतीही धाव नाहीये. चांगलं कमबॅक आता मात्र अक्षय मात्रेचं पाहायला मिळतंय. 2 डॉट बॉल आणि हे चेंडू आहेत. दबाव तुम्हाला वाढवता येईल. जरी विकेट आली नसली तरी सुद्धा दबाव टाकता येतो सेट झालेल्या फलंदाजांवर सुद्धा, आणि हेच करायचे सध्याच्या घडीला. 30 धावा झाल्यात. अजूनही 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ब्रेक थ्रू तर हवाच आहे, परंतु त्याच वेळेला मात्र जी सिरावलेली जोडी आहे, ज्या पद्धतीने धावांची रन रेट जो सुरू आहे, त्याला कुठेतरी थांबवावा लागेल. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत असेल. तिसरा डॉट बॉल यावेळेस मात्र टाकत असताना अक्षय मात्रे. कमाल बॉलिंग, सुपर बॉलिंग. कारण पहिलाच बॉल आपण पाहिला होता जो नो बॉल होता, त्यानंतर फ्री हिट मिळाली, असे चेंडू आले होते. अशा चेंडूनं सुरुवात झाली होती षटकाला आणि त्यानंतर मात्र केलेलं हे लाजवाब पुनरागमन. अनदर फुल लेंथ
सुपर बॉलिंग फ्रॉम अक्षय म्हात्रे. पूर्णपणे डॉमिनेट करत असताना विजय पवार एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू सध्याच्या घडीला खेळतोय. हा सलगचा हा चौथा डॉट बॉल आहे. आउटसाइड ऑफ स्टंप खोलवर टप्प्याचे चेंडू थोडासा वाईट ठेवतोय जेणेकरून विजय पवारची बॅट पोहोचणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. काय बॉलिंग आहे अक्षय कडून. सुपर बॉलिंग. धावसंख्या स्थिर आहे ती 30 आकड्यावर 30 ऑन अ बोर्ड आणि या चेंडू नंतर मात्र षटक संपणार आहे. सुपर बॉलिंग. पुढे सरसावत यावेळेस मात्र अपील पाहायला मिळते. पुढे आला होता ड्राईव्ह करण्यासाठी अनाथ डॉट बॉल. सलग 5 बॉल निर्धाव टाकलेत. सुपर बॉलिंग. अक्षय म्हात्रेनं मात्र कमाल केले या मॅच मध्ये. थोडासा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होता संघ. पहा पुढे आला होता ड्राईव्ह. हलकासा टर्न पाहायला मिळाला. हलकासा लेग ब्रेक आणि इकडे मात्र पुन्हा एकदा बीट केले. सलग 5 डॉट बॉल खेळलेत विजय पवार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या स्थिर आहे ती 30 धावा. येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 38 धावा असं इक्वेशन. आणि सलामीवीर असताना दोन्ही सेटअप बॅटर असताना सुद्धा 5 बॉल सलग डॉट काढणं सॅल्यूट आहे. हॅट्स ऑफ आहे. काय कमबॅक आहे मॅच मध्ये वसीम 11 संघाचं. असंच वसीम 11 संघाने कमबॅक पाठीमागच्या मॅच मध्ये केलं होतं जेव्हा संघ धावांचा पाठला करत होता आणि 5 फलंदाज लवकर बाद झाले होते अगदी 20 मध्ये आणि त्यावेळेस 7व्या क्रमांकावर आलेल्या रोशन कातकरीनं मात्र बॅटिंग केली आणि संघाला मात्र विजय मिळवून दिला होता. त्यामुळे संघर्ष पहिल्या मॅच मध्ये सुद्धा वसीम 11ने केलाय आणि तोच संघर्ष आता सुद्धा त्यांचा सुरू आहे. सुपर बॉलिंग. आता थोडंसं दडपण टाकलं जाते. रिया ध्रुविका 11 पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये सुस्थितीमध्ये वाटणारा संघ परंतु मागच्या 5 डॉट बॉल नंतर थोडासा अडचणीमध्ये येत असताना अडचण म्हणण्यापेक्षा थोडासा दबावाखाली आलाय आता मात्र. आणि त्या 5 डॉट बॉलचं जे ओझ आहे ते विजय पवारच्या आता मात्र मनामध्ये असणार आहे. कुठेतरी ती खंत त्याच्या मनामध्ये असेल. कुठेतरी ती लायबिलिटी त्याच्या मनामध्ये असणार आहे आणि तीच लायबिलिटी आता मात्र त्याला आपल्या बॅटनं उत्तर देऊन दूर करावी लागेल. परंतु पाहूया पुढे काय घडतंय. कारण एका बाजूला आहेत सुधीर पवार आणि सुधीर पवारनं मागच्या मॅच मध्ये ठोकलं होतं अर्धशतक. 18 बॉल 38 धावांची गरज आहे. 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होतील. रामजीत यादव. राऊंड स्टंप्सला वाडे शॉट ऑफ ड्राइव्ह केलाय. लॉंग ऑफच्या वरतून उडवलाय. डावखुराताचा फलंदाज सुधीर पवारच्या बॅट मधून येतोय. या इनिंग मधला हा 3रा षटक. दबाव दूर करून टाकलाय. 17 बॉल आणि आता मात्र 32 धावांची गरज आहे. आणखीन एक डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह फटका पाहायला मिळतोय. सुधीर पवारचा वार पाहायला मिळतोय. रामजीत यादववर ठोकलाय. आणखीन एक षटकार. सगळे जण कारण 2 षटकार जर आलेत. विजय पवार जरी 5 बॉल डॉट झाला असला तरी माझ्यामध्ये ती धमक आहे. ते पूर्णपणे मी मात्र सव्यास्ताची परतफेड करू शकतो आणि हेच आज दाखवले सुधीर पवारनं. मागच्या मॅच मध्ये ठोकलेल्या नाबाद 53 धावा आणि या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये आलेल्या 31 धावा. सारं काही सांगून जातोय हा खेळाडू किती फॉर्म मध्ये आहे. बॅटला बॉल लागला की बाहेर गेलाच म्हणून समजा. पाहूया रामजीत. प्रेशर तर आहे रामजीतवर. हे दडपण स्पष्टपणे जाणवतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या
परंतु इकडे मात्र लगातार 2 षटकार आले, त्यामुळे कुठेतरी हे षटक मात्र चांगलं हाताळावं लागेल. पुढच्या 4 बॉलमध्ये कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने अक्षय मात्रेनं चेंडू डिलिव्हर्ड केले होते, अगदी त्याच चेंडूंची आता मात्र गरज आहे या ओव्हरमध्ये रामजीतकडून. एज लागली होती, इकडे मात्र फ्लाइंग स्लीपला जीवनदान म्हणावं लागेल. सुधीर पवार आज मात्र पहिल्याही मॅच मध्ये बरेचसे जीवनदान, याही मॅच मध्ये आता मात्र नाही तुम्ही चुक्या करू शकत अशा. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ, हे सूत्र कुठेतरी मागे पडत असताना क्षेत्ररक्षणामध्ये दर्जा सुधारावा लागेल. आणि तिकडेच मात्र गडबड होत असताना म्हणजे देवा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. कर्जत टेनिस क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आहेत अभिषेक गायकर यांच्या नेतृत्वाखाली अभि देवगरे आहेत, जे राजदादा मोडक समर्थपणे धुरा सांभाळले खरं तर यांनी कर्जत टेनिस क्रिकेट संघटनेची. आणि त्याचमुळे एक वेगळी शिस्त नेहमीच तुम्हाला कर्जतमध्ये आल्यानंतर पाहायला मिळते. देशमुख असतील, सगळीच संघटना, सगळ्यांचेच मनापासून खरं तर कौतुक आहे. 8वं पर्व यंदा धुमधडाक्यामध्ये साजरं होत असताना स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पॉइंटला झेल दिलाय. फलंदाज होईल बाद, परतावं लागेल विजय पवार. विजय पवार यांचा खेळ मात्र पाठीमागचे 5 डॉट बॉल आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉलर्स आणि इकडे विकेट देऊन पहिला धक्का लागलाय तो रिया ध्रुविका 11 या धाव संघाला 43 पाहिलं. 43 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी, परंतु 68 धावा चेस करायच्या मॅच मध्ये. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. त्रेचाळीस या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. रामजीत यादव यांचं षटक सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या होत्या फक्त, परंतु या ओव्हरमध्ये सुरुवातीला 2 षटकार आले होते, परंतु त्यानंतर मात्र 2 चांगले चेंडू पाहायला मिळालेत. थोडंसं कमबॅक मात्र या मॅचमध्ये हलकंसं पाहायला मिळते जरूर, परंतु हाच टेम्पो मात्र ठेवावा लागेल तो रामजीत यादवला उर्वरित 2 बॉल्समध्ये सुद्धा, कारण अजूनही मॅच संपलेली नाहीये. विकेट आले विजय पवारचे, परंतु सुधीर पवार तेवढेच धोकादायक आहेत खेळपट्टीवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते ओमकार जिनगिरे 3ऱ्या क्रमांकावर. फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला. लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल, खातं उघडतील ओमकार. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल 44 आकड्यावर 44 रन्स. 13 चेंडूंचा खेळ बाकी असेल आता मात्र, आणि 13 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 24 रिक्वायर्ड नाव. 68 धावा चेस करायच्या रिया ध्रुविका 11 या संघाला. संघमालक राजेश मोडक आणि मयुरेश कदम आहेत त्या संघाचे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वसीम 11 नसीम खान यांचा संघ. यादवचा हात चेंडू चांगला होता, यावेळेस मात्र खोदून काढलाय, त्याला चॉप केलं होतं. पॉइंटला पहिली धाव घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न झालेला नाहीये. सिंगल रन. षटक क्रमांक 4 समाप्त होत असताना 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्यात त्या 45 धावा येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी रिया ध्रुविका 11 संघाला 23 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 23 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 12 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पाहूया सामना दोलायमान स्थितीमध्ये अजूनही
दोन्ही संघांना समान संधी आहे, परंतु हे षटक फार निर्णायक असेल. या षटकामध्ये ठरवेल खरं तर अक्षय मात्रेनं फार चांगली बॉलिंग केली. पाठीमागच्या ओव्हरमध्ये सलग 5 बॉल डॉट निघाले होते या गोलंदाजाकडून आणि त्याचमुळे थोडंसं टेन्शन वाढलं होतं, परंतु पुढच्या ओव्हरमध्ये चांगलं कव्हरअप सुद्धा केलं लगेचच. आणि सुधीर पवार जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत रिया ध्रुविका 11 संघाला त्याचं टेन्शन नसणार आहे, कारण पाठीमागच्या मॅचमधलं अर्धशतक आणि या मॅचमध्ये आतापर्यंत आलेल्या 33 धावा. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला थांबवलाय त्या ठिकाणी. इकडे मात्र पहिल्याच अटेम्प्टमध्ये बॉल मिळाला असताना तर डेंजर एंडला मात्र सुधीर पवार सापडला असता, परंतु विदिन टाइम मध्ये मात्र फेकी झाली नाही आणि त्याचमुळे बाल बचावला. सिंगल आहे त्या, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 46. 46 धावा, 11 बॉल 22 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धावा असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येत असताना चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. रणरण त्या उन्हामध्ये खरं तर सामना सुद्धा थोडासा गरम होत असताना गोलंदाज अक्षय मात्रे पुन्हा एकदा सज्ज ओमकार साठी. नेक्स्ट बॉल क्लीन बोल्ड, दांडी गुल त्रिफळा उडवलाय. विकेट नंबर 2. रिया ध्रुविका 11 संघाला लागला हा दुसरा झटका ओमकारच्या स्वरूपात. दहा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 22 रिक्वायर्ड, रिमेनिंग 10 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 46 वर दुसरा झटका बसला रिया ध्रुविका 11 संघाला. अक्षय मात्रे खरं तर च्या गोलंदाजानं मात्र मागच्या ओव्हरमध्ये सलग 5 निर्धाव बॉल टाकले होते आणि तोच अक्षय मात्रेचं षटक क्रमांक 5 वर सगळ्यात इम्पॉर्टंट ओव्हर आहे, कारण हे षटक मात्र निर्धारित करेल ही मॅच. शेवटच्या बॉलरला किती धावा राहतील, किती धावांचं पाठबळ राहील, किती प्रेशर वाढू शकेल हे निर्धारित करणारं हे षटक आहे. यावेळेस मात्र हलकीशी एज लागली होती. बॉल पाठीमागे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, परंतु डॉट बॉल. निर्धाव चेंडूची संगत आपल्याला पाहायला मिळते. खरं तर स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न सुधीर पवारला चालवला होता, परंतु अशा पद्धतीने जर प्रयत्न केला तर सुधीर पवार डेंजर एंडला धावणार होता, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा थोडंसं धोकादायक होतं. त्यामुळं सुधीर पवार अशी धाव घेणार नाहीये हे त्याला सुद्धा ठाऊक आहे. आणि हा खेळाडू शेवटपर्यंत राहणं सध्याच्या घडीला रिया ध्रुविकासाठी फार महत्त्वाचं असेल. परंतु आणखीन एक डॉट बॉल येत असताना अक्षय मात्रेनं कमाल केले. आज आपल्या गोलंदाजीनं मात्र प्रभावित केले साऱ्यांनाच. त्यामुळे ज्या खेळपट्टीवर चौकार षटकार येतात त्याच खेळपट्टीवर अक्षय मात्रे चांगली बॉलिंग करू शकतो, करता येत. आपल्यामध्ये ती गुणवत्ता असेल, आपल्यामध्ये तो अप्रोच असेल तर चांगली बॉलिंग होऊ शकते हे तो दाखवतोय. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे, सिंगल मिळेल. सुधीर पवार स्ट्राईक एंडला आता मात्र येताना दिसतील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सध्याच्या घडीला संतोष घारेला हेच करायचं आहे. सुधीर पवारला जास्त स्ट्राईक कशी देता येतील सध्याच्या घडीला हाच रोल त्याला निभवावा लागेल. पण जर खराब चेंडू मिळाला तर संतोष घारेला सुद्धा एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल, कारण आता सामना जसा पुढे चाललाय तसं चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर सुद्धा वाढत चाललंय. शेवटचे 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 8 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 21 नीडेड नाव. त्यामुळे 2 बॉल सुधीर पवारसाठी आणि त्याचप्रमाणे रिया ध्रुविकासाठी सुद्धा भवितव्य ठरवणारे असतील. या 2 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस असेल तो सुधीर पवारचा. पाहूया अक्षय मात्रे काय करतोय. ऑन साइडला फिरवलाय स्क्वारलेकडे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. ओ तिकडे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, हे चुकीचं क्षेत्ररक्षण आहे मी तर म्हणेन. ज्या बॉलरने आतापर्यंत दबाव निर्माण, इकडे गचाळ हाच शब्द मात्र परफेक्ट ठरू शकतो. या मिळाल्या त्या 4 धावा. रिया ध्रुविका 11 संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 51 कंप्लीट होत असताना शेवटचे 7 बॉल आणि 17 धावांची गरज आहे.
असा पवित्रा काय असेल? सुधीर पवार आता मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी सिंगल घेणार की सुधीर पवार त्याच वेळेला एखादा मोठा स्ट्रोक खेळून पुढच्या षटकामधलं थोडंसं धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करणार? ही द्विधा मनस्थिती त्याची असेल. पुढे सरसावत यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, बडी विकेटकडे चेंडू सरकलाय, पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. रन्स घेतल्या गेल्यात. स्ट्राईक नसेल त्याच्याकडे, परंतु या रन्स मात्र मिळाल्यात त्या 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. 5व्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 53 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 15 धावांची गरज. रिया ध्रुविका 11 की वसीम 11. सलगचा हा दुसरा विजय फार महत्वाचा आहे आणि हा दुसरा विजय प्राप्त करण्यासाठी आता मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये या 6 बॉलमध्ये मात्र मोठा संघर्ष, मोठा युद्ध पेटण्याची शक्यता आहे या दोन्ही संघांमध्ये. पाहूया 53 धावा झाल्यात, 15 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 15 धावा. श्रीतीज आलाय, पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे. इकडे मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. शेवटच्या क्षणाला उंच उडी मारत मात्र बॉलला आतमध्ये ढकललंय. पाहूया इकडे मात्र काय घडले. 2 रन्स तर पूर्ण करण्यात आल्यात. चांगला एफर्ट करणं, एका सिच्युएशनला असंच वाटत होतं चेंडू कदाचित बाउंड्री जाईल, परंतु त्याच वेळेला मात्र हा चेंडू पहा सरळ फुल टॉस होता, समोर ड्राईव्ह केला होता, चांगलं क्षेत्र त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बॉल फ्लाय झाला होता. उंच उडी मारत लाजवाब प्रयत्न त्या ठिकाणी महेंद्र रुटे त्या ठिकाणी होते. सुपर फिल्डिंग. 5 चेंडू आता मात्र 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 5 असे इक्युबेशन प्रयत्न करत राहावे लागतील संतोष घारे. कारण आता मात्र सुधीर पवारला कधी स्ट्राईकवर आणता येईल हे माहिती नाहीये, परंतु आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता मात्र संतोषला सुद्धा सिद्ध करावी लागेल. बॅकफुटवरून कट केलाय बॉल, स्क्वेअर कटचा प्रतिम फटका. बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौक. आता मात्र 9 धावांची गरज आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा आल्यात, त्यामुळे चांगल्या पद्धतीने आता मात्र रिया ध्रुविका 11 संघ धावांचा पाठला करत असताना, परंतु मॅच संपलेली नाहीये. शेवटपर्यंत कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाण्याची चिन्ह आहेत. 4 चेंडू आणि 9 धावा, पण पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. गोलंदाज आपण पाहतोय क्षितिज फराट. यावेळेस मात्र मिड ऑफला वेट केलाय. लॉंग चेस एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय लॉंग ऑफ पर्यंत.
दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण होत असताना आणखीन 2 धाबा. धावसंख्या दुहेरी आकड्यानं पुढे सरकते. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 7 धावांची. 7 रिक्वायर्ड. परंतु कौतुक करावं लागेल, एका बाजूला फलंदाज सुधीर पवारचं ज्याने शेवटच्या बॉलवर खरं तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली नाही, आपल्या साथीदारावर सुद्धा तेवढाच विश्वास दाखवला. संघासाठी त्यांना मात्र आणखीन एक धाव पदरात पाडून घेतली आणि तोच विश्वास सध्याच्या घडीला दाखवलेला विश्वास संतोष खारे मात्र सिद्ध करत असताना चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केला होता, परंतु यावेळेस मात्र पंचांनी सांगितलंय वाईड लाईनच्या बाहेरून चाललाय आणि एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रयत्न मात्र गोलंदाजाचा चांगला होता फराडचा. बऱ्याच वेळेला या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल आपण लेन थोडीशी कमावतो, परंतु ह्या प्रयत्नामध्ये फलंदाज सुद्धा बीट होतात. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 6 रिक्वायर्ड नाव. 62 धाव फलकावर आहेत. 68 चेस करायचे आहेत. रिया ध्रुविका 11. यावेळेस मात्र चांगला फटका ड्राईव्ह केलाय कवसला. क्षेत्ररक्षक लॉंग चेस आहे आणि पाहूया इकडे मात्र बॉल निघालाय. सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांकरता चौकार. जरूर मारली होती, परंतु मारल्यानंतर मात्र चेंडू बाहेरच आला. प्रयत्न जरूर केला होता त्या ठिकाणी बाउंड्री अडवण्याचा, परंतु आज सामना खरं तर पाहायला गेलं तर पहिल्यांदा सुधीर पवार, परंतु सुधीर पवारचा पेपर पेक्षा मी तर म्हणेन सध्याच्या घडीला संतोष गारेचा पेपर कठीण चाललाय. कारण ज्या पद्धतीनं मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा करायच्या होत्या, नॉट इझी टास्क. खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 2 बाउंड्री 2दा डबल्स त्यानं घेतल्यात. 12 धावांचं योगदान त्यानं आत्तापर्यंत दिलंय. 13 धावांचं आणि हे फार निर्णायक मित्र म्हणून ठरलंय, कारण आता शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. वेगळाच पेपर सध्याच्या घडीला अभ्यासक्रमाच्या बाहेरचा खरे तर प्रश्न आलेत आणि त्याचमुळे थोडंसं कठीण होत असताना वसीम 11 साठी हा सामना. आता मात्र सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, त्यामुळे याकडे सुद्धा आमचं लक्ष वेधतोय दोन्ही संघांचं. निकेश राऊत आमच्या बरोबर आहेत आज ऑफिशियल स्कोरर. सध्याच्या घडीला जेपी पॅनलचे खरं तर प्रख्यात पंच म्हणून त्यांची ओळख आहे. जेपी पॅनल मध्ये बरेचसे खरं तर कर्जतमधील पंच ॲड झालेले आहेत. आमचे संदीप गायकवाड सर सुद्धा आहेत आणि कर्जत टेनिस क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अभि देवगरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. काल मोठा संघर्ष करावा लागला, परंतु क्वालिफाय झाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट हा विजयी फटका येत असताना रिया ध्रुविका 11 टीम क्वालिफाय होईल. कर्जत प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वामध्ये सुपर्ब शो सामना जिंकलाय. वेल प्लेड धावांचा यशस्वी पाठलाग केलाय तो अर्थातच रिया ध्रुविका 11. संघ मालक राजेश मोडक, संघ मालक मयुरेश कदम यांचा संघ क्वालिफाय होतो आजच्या दिवसामध्ये कर्जत प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वामध्ये. अभिनंदन.
चढला तू वरती